तुमचा बाबासाहेब हक्कभंग आहे तो मांडा. चला अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून या सार्वभौम सभागृहाचं लक्ष एका अत्यंत गंभीर विषयाकडे वेधू इच्छितो. महाराष्ट्र विधानसभा नियम 273 नुसार या सभागृहातील सदस्यांचे अधिकार, सन्मान आणि प्रतिष्ठा याचं रक्षण करण्याची जबाबदारी अध्यक्ष महोदय या सभागृहावरती असते. मात्र माझ्या मतदारसंघात घडलेल्या एका घटनेमुळे माझ्या लोकप्रतिनिधी म्हणून असलेल्या अधिकारांचा स्पष्टपणे भंग झालेला आहे. अध्यक्ष महोदय, 2022 मध्ये आणि 24 मध्ये माझ्या मतदारसंघामध्ये काही सबस्टेशन मंजूर झाली होती. ते सबस्टेशन मंजूर झाली, त्यासाठी पाठपुरावा आम्ही केला होता. त्याच्यात आलेल्या अडचणी सगळ्या आम्ही सोडवल्या होत्या. पण दिनांक 14 मार्च 2026 रोजी ऊर्जा विभागांतर्गत महावितरण कंपनीकडून आटपाडी तालुक्यातील हिवतड, शेटपळे व दिगंज येथील 3 उपकेंद्रांचे लोकार्पण करण्यात आले. हा शासकीय कार्यक्रम असताना सुद्धा मला जाणीवपूर्वक त्या भागाचा आमदार असून सुद्धा त्या कार्यक्रमापासून दूर ठेवण्यात आलं. या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये अध्यक्ष महोदय, एमएससीबीच्या होल्डिंग कंपनीच्या संचालिका, या विटा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री विनायक दाते, आटपाडी विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री राजेश डावरे, सहाय्यक अभियंता श्री द्वारकेश बाबर, श्री महबूब हुबाले यांनी सहभाग घेतला होता. अध्यक्ष महोदय, माझी तुम्हाला विनंती एवढीच आहे की त्या उद्घाटनाला मला बोलवलं नाही म्हणून फार मी इगोइस्टिक माणूस नाहीये. मी त्या ठिकाणी काम करणारा कार्यकर्ता आहे. पण मला याची कसलीही पूर्वकल्पना काही न देता मी त्या विधानसभा मतदारसंघाचा आमदार असताना ज्यांचा त्या विधानसभा मतदारसंघाची काही संबंध नाही अशा लोकप्रतिनिधींना बोलवून त्या ठिकाणी उद्घाटन केलं. विनंती आहे, जो हक्कभंगा संदर्भातला प्रस्ताव मांडलेला आहे तो तीच अडचण आणि तीच खंत अनेक सदस्यांनी अनेक वेळा ही व्यक्त केलेली आहे. ज्या मतदारसंघातील स्थानिक आमदार असेल त्या स्थानिक आमदारांना सन्मानपूर्वक आमंत्रण देऊन त्या कार्यक्रमासाठी बोलवणं हे क्रमप्राप्त आहे. या संदर्भात आपला प्रोटोकॉल पण आपण या संदर्भात आचारसंहिता अधिकाऱ्यांना कळवलेली होती. तसं असतानाही जर का त्याचं उल्लंघन करून त्यांना कुठच्याही कार्यक्रमासाठी त्यांच्या मतदारसंघात आमंत्रित केलं गेलं नसेल तर ही बाब खेदजनकच नव्हे तर उदाहरणात्मक या संदर्भात कारवाई करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि म्हणून तुम्ही मांडलेल्या हक्कभंग संदर्भातली माहिती ताबडतोब मागवण्यात येईल आणि त्यानंतर योग्य कारवाई केली जाईल.